हॅलो एव्हरीवन. तर मी मनापासून स्वागत करते आपण सर्वांचं आपल्या केएस आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या खास अशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 20वा. तर आज आपल्याला इथे लागणार आहे एक गोधडी शिवायची सुई, कटर, पेन किंवा पेन्सिल आणि एम्ब्रॉयडरी थ्रेड. ज्यांच्याकडे ब्लॅक कापड आहे त्यांनी व्हाईट पेन्सिल म्हणजे आपली जी ग्लास पेन्सिल आहे ना ती जरी वापरली तरी चालेल. माझ्याकडे इथे व्हाईट कापड असल्यामुळे तर मी इथे आपला साधा पेन घेत आहे जेणेकरून व्यवस्थित तुम्हालाही दिसेल आणि त्याच्यावरती ड्रॉ ही व्यवस्थित मला करता येईल. तर मी इथे साध्या पेननी ड्रॉ करून घेते. तर पहिले आपल्याला इथे 5 पॉइंट ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हे बघा याच पद्धतीने सेम या पद्धतीने आपल्याला 5 पॉइंट पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ड्रॉ झाल्याच्या नंतर जे आतमधला पॉइंट आहे ना तर आपल्याला तिथून सुई ही धागा हा सुईमध्ये टाकून आपल्याला त्या मधातल्या पॉइंट मधून आपल्याला सुई ही वरती काढून घ्यायची आहे. आणि जे आपले 5 पॉइंट आहेत ना, ज्या 5 रेषा मारून घेतलेल्या आहेत ना त्यावरती पूर्ण स्ट्रेट आपल्याला स्टिच करत जायचं आहे. हे बघा एक झाल्याच्या नंतर परत आपण सुई परत काढताना मधातल्या पॉइंट मधूनच म्हणजे सेंटर मध्ये जो पॉइंट आहे ना त्यामधूनच आपल्याला परत सुई ही वरती काढून घ्यायची आहे. हे बघा याच पद्धतीने सुई ही वरती काढून घ्यायची आहे आणि परत जी आपण एक दुसरी रेष ड्रॉ केलेली आहे ना त्यामधून परत आपल्याला ही सुई ही टाकून घ्यायची आहे. याच पद्धतीने तुम्हाला जे बाकीचे जे 3 रेषा आहेत ना त्या पण आता आपल्याला स्टिच करायच्या आहेत. याच पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा 5 पॉइंट घ्यायचे आहेत. त्यावरती एकदम सारख्याच पद्धतीने म्हणजे डिस्टन्स हा जास्त किंवा कमी असायला नाही पाहिजे. जर जास्त असेल तर सेम सगळ्यामध्ये जास्तच असावा आणि जर डिस्टन्स हा 5 पॉइंट मध्ये कमी असेल तर कमीच असायला पाहिजे. हे बघा तर याच पद्धतीने 5 पॉइंट मी इथे काढून त्यावरती स्टिच करत आहे आणि काढताना थोडं हळवारपणे कारण की परत धाग्याचा गुंता हा होतो त्यामुळे खाली ओढताना सुई व्यवस्थित हळवारपणे सावकाशपणे एकदम हलक्या हाताने ओढायची आहे आणि परत वरतून टाकते पण एकदम हळवारपणे सुई ही पॉइंट मधून काढता पण हळवारपणे काढायची आहे जेणेकरून धागा हा गुंता होणार नाहीये. तर हे बघा आपले इथे 5 पॉइंट जे मी काढून घेतले होते ड्रॉ करून घेतले होते ते स्टिच करून झालेले आहेत. यानंतर जे 2 पॉइंट आहेत ना 2 रेषा कोणत्याही 2 रेषा त्यामधून कोणत्याही 2 रेषेच्या मधून आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे आणि जी समोरची जी रेषा आहे ना त्यामधून या पद्धतीने आपल्याला धागा हा अलगदपणे ओढून घ्यायचा आहे. आता पहिल्या रेषेमधून काढल्याच्या नंतर परत एक सोडून द्यायची आहे. परत त्याच्या समोरची घ्यायची. परत ज्या रेषेमधून आपल्याला आपण सुई काढली होती ना त्याची समोरची जी रेषा आहे ना ती पण सोडून द्यायची. म्हणजे एक 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 सोडून आपल्याला समोरून एकदम हलक्या हाताने ह्याच पद्धतीने आपल्याला हा धागा टाकत जायचा आहे म्हणजेच धागा हा पास करत जायचा आहे. हे बघा याच पद्धतीने सेम या पद्धतीने आपल्याला आता या पॉइंट मधून काढल्याच्या नंतर समोरचा पॉइंट आपण सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो पॉइंट आहे तिथून घ्यायचा आहे धागा ओढून. हे बघा ज्या पॉइंट मधून सुई काढलेली आहे त्याच्या समोरचा एकदमच समोरचा पॉइंट हा सोडायचा आहे आणि त्यानंतर पॉइंट जो येईल ना त्यामधून आपल्याला धागा हा एकदम अलगदपणे याच पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आणि धागा हा काढताना ना सुईच्या समोरच्या टोकाकडून धागा नाही काढायचा पाठीमागच्या टोकाकडून काढायचा आहे कारण की समोरचं टोक हे खूप जास्त तेज असतं ना त्यामुळे लगेच ते कापडामध्ये जातं किंवा मग हाताला पण लागण्याची शक्यता आहे. तर याच पद्धतीने मागच्या बाजूने आपल्याला हा धागा हा काढत जायचा आहे. हे बघा सेम या पद्धतीने आपल्याला रोज हे तयार करून घ्यायचं आहे. हे बघा आपल्या इथे कंप्लीट होत आलेला आहे. व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ज्याप्रमाणे सांगत आहे तुम्हालाही त्याचप्रमाणे हे जे स्टिच आहे आपलं ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे. फक्त 5 पॉइंट घ्यायचे आहेत
आणि पॉइंट घेतल्याच्या नंतर त्यावरती स्टिच करायचा आहे आणि एक एक पॉइंट सोडून आपल्याला फक्त धागा हा पास करत जायचा आहे. बस एवढंच करायचे, बाकी काही नाहीये. खूप सोपं आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल. परत एकदा मी सांगते, हे बघा, मी इथे पहिले 5 पॉइंट घेते मारून. 5 पॉइंट ड्रॉ करून घेतल्याच्या नंतर परत हे आपल्याला या 5 पॉइंट वरती परत आपल्याला एकदम स्ट्रेट स्टिच करायचं आहे. हे बघा, याच पद्धतीने 5 पण पॉइंट आपल्याला एकदम स्ट्रेट स्टिच करून घ्यायचे आहेत. आणि समजा एक पॉइंट झाला, परत सुई आतमधल्या जो सेंटर आहे ना तिथूनच सुई परत काढायची आहे. परत तिसरा आता हे चौथा पॉइंट घेत आहोत आपण. इथून टाकल्याच्या नंतर सुई खाली गेल्याच्या नंतर परत काढताना सेंटर मधूनच आपल्याला सुई ही वरती काढून घ्यायची आहे. ठीक आहे ना, इथे आपले 5 पॉइंट झालेत. यामध्ये आपण कुठल्याही 2 ह्याच्यामधून आपण सुई वरती काढून घ्यायची आहे. त्याच्या समोरून परत ही सुई अलगदपणे पास करून घ्यायची. त्याच्या समोरचा जो आहे ना एक पॉइंट तो सोडायचा, त्याच्या समोरचा एक घ्यायचा. परत एक पॉइंट गॅप करायचा आहे आणि परत समोरच्या ह्याच्यातून सुई ही आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे जे 5 पॉइंट आहेत ना त्यामध्ये आपल्याला सुई ही पास करता वेळेस एक एक सोडून द्यायचा आहे प्रत्येक वेळेस. आणि याच पद्धतीने तुम्हाला स्टिच हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असं वर्क दिसतं. तुम्ही ब्लाउज असो किंवा ड्रेस असो, रुमाल असो किंवा मेन्सचे जे टी शर्ट असो, शर्ट असो, कुठल्या पण याच्यावर नॅपकिन वगैरे सगळं भरपूर अशा कॉटनचे कपडे असो किंवा आपले साधे रेग्युलरचे जे असतील ना त्यावर पण तुम्ही ट्राय करून बघा. आणि प्रॅक्टिस म्हणून आपल्या साध्या कापडावरती पहिले ट्राय करा आणि जर आल्याच्या नंतर तुम्ही एखादा छोटासा रुमाल जो असतो ना, नॅपकिन वगैरे त्यावरती पण तुम्ही सुंदर असे डिझाईन्स बनवू शकता आणि खूप सुंदर असं दिसतं हे. बघा, आपल्या इथे जी ओव्हन व्हील किंवा यालाच आपण रोज स्टिच असे बोलतो, हे इथे आपली कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तशा पद्धतीने केले आहे मी आणि कशा पद्धतीने आपल्याला 5 पॉइंट घ्यायचे हे पण मी सांगितलेलं आहे. एकदम जे पॉइंट घेतो ना आपण ते सेमच आले पाहिजे. कमी जास्त त्यामध्ये पॉइंट एखादा जास्त किंवा एखादा कमी नाही झाला पाहिजे. सेमच आले पाहिजे म्हणजे आपला जो फ्लॉवर आहे ना तो पण व्यवस्थित असं दिसतं. हे बघा, खूप सुंदर असं झालेलं आहे आपलं इथे वर्क. जोपर्यंत सुई ही खालून पास करता येईल ना धाग्यामधून त्या पॉइंट मधून तोपर्यंत आपल्याला सुई ही पास करत जायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की सुई ही पॉइंट मधून पास करताना एक पॉइंट सोडून द्यायचा आहे, नेक्स्ट पॉइंट मधून करायची आहे. परत त्याच पॉइंट मधून केल्याच्या नंतर परत त्याच्या समोरचा जो पॉइंट आहे ना तो सोडायचा आहे. त्याच्या नेक्स्ट पॉइंट जो आहे ना त्यामधून सुई आपल्याला पास करत जायची आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. यामध्ये अवघड असं हार्ड असं काहीच नाहीये. फक्त 5 पॉइंट घ्यायचे आहेत आणि एक एक पॉइंट सोडून आपल्याला सुई ही बस हलक्या हाताने पास करत जायची आहे. एकदम खूप सिंपल असं आहे आणि खूप सुंदर पण आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. हे बघा, परत झाल्याच्या नंतर थोडे थोडे ते जे आपण धागे आहेत ना थोडेसे सुईच्या साह्याने थोडे थोडे अलगदपणे उचलायचे आहेत जेणेकरून आपलं फ्लावर हे मस्त असं फुललेलं दिसेल. हे बघा, आपल्या इथे आता सुई ही पास होत नाहीये जास्त तर आपण स्टॉप करूया. जोपर्यंत सुई जात नाही तोपर्यंत आपल्याला स्टिच हे करायचं आहे कंप्लीट. आणि शेवटी आपण वर्क झाल्याच्या नंतर परत आपण इथे गाठ मारून घेऊया जेणेकरून आपलं स्टिच हे उकलणार नाहीये. कोणतं पण वर्क असो, कोणतंही स्टिच असो, शेवटी गाठ मारणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर पूर्ण आपलं स्टिच हे
केलेलं पूर्ण उकलणार आहे आणि आपल्याला परत रिपीट करावं लागणार आहे आणि यामध्ये आपला खूप टाइम पण जातो, परत मूड ऑफ पण होतो. त्यामुळे लक्ष देऊन कोणतेही स्टिच असो शेवटी गाठी मारायचीच आहे. तर यामध्ये आपण थोडंसं अजून सुंदर दिसण्यासाठी आपण याला थोड्याशा आपण कळ्या बनवूया थोड्या आणि एक खाली फांदी बनवून त्यावरती कळ्या बनवून आपण त्यावरही स्टिच करू. अजून सुंदर दिसतं. रोज हे एवढंच आहे, पण मी जे सांगत आहे ना एक्स्ट्रा ते फक्त मी आपल्याला कुठल्या कापडावरती वगैरे करण्यासाठी मी सांगत आहे. हे बघा पेनने मी इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि यावरती मी आता स्टिच करून घेते. म्हणजे सुंदर असं आपलं जे फ्लावर आहे ते अजून सुंदर दिसेल. इथे मी ग्रीन कलरचाच धागा वापरते म्हणजे व्यवस्थित दिसेल. दुसऱ्या कलरचा यूज केला तर व्यवस्थित दिसणार नाहीये. हे बघा आपण जे स्टिच शिकलो होतो ना सुरुवातीला रनिंग रनिंग स्टिच, बॅक स्टिच, स्प्लिट स्टिच, तर ते स्टिच आपल्याला इथे खूप कामाला येणार आहेत. हे बघा कारण की आपल्याला प्रत्येक वर्कमध्ये कोणतं स्टिच हे कामाला येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मी बोलते की प्रत्येक स्टिचची ही प्रॅक्टिस भरपूर करा, कंटाळा न करता करा. कारण की प्रत्येक स्टिच ही आपल्याला आरी वर्कमध्ये उपयोगी पडणारच आहे. असं नाही की एखादं स्टिच हे आपल्याला नाही केलं तर आपल्याला त्याचा उपयोग पडणार नाही. प्रत्येक स्टिचचा आपल्याला आरी वर्कमध्ये उपयोग हा पडणारच आहे. हे बघा आपण जे स्टिच शिकलो होतो ना स्टिच तेच आपण स्प्लिट स्टिच आहे कारण की आपण धागा समोर टाकून परत रिटर्न यायचा आहे आपल्याला आणि आतमधून धागा जो आपण काढलेला आहे ना आपण पाहिलेला आहे स्टिच तुम्ही मागचे जे व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये बघा तुम्ही परत पूर्ण स्टिच मी कंटिन्यू घेत आहे. ते बेसिक स्टिच होते तिथूनच आपण सुरुवात केली होती स्टिचला. सुरुवातीला जेव्हा आपण स्टिच सुरुवात केली होती ना तो पहिल्या दिवशीच मी ते सर्व स्टिच हे मी तुम्हाला सांगितले होते आणि एवढं पण सांगितलं होतं की या स्टिचची भरपूर अशी प्रॅक्टिस करा कारण की आरी वर्क मध्ये सर्व स्टिच हे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत म्हणून. याच पद्धतीने आपल्याला स्टिच करत जायचं आहे. हे बघा तुम्हीही करून पहा खूप सुंदर असं दिसतं. तुम्ही ब्लाउजच्या पाठीमागच्या गळ्यावरती किंवा समोरच्या गळ्यावरती किंवा बाह्यावरती वगैरे या एम्ब्रॉयडरी थ्रेडनी असे रोज वगैरे तुम्ही बनवू शकता आणि खूप आणि याच्यामध्ये आपण मण्याचा पण बनवू शकतो लोडिंग स्टिच मध्ये लोडिंग स्टिच घेऊन किंवा मग जरदोशीने पण आपण गुलाब शिकणारच आहोत तर एम्ब्रॉयडरी थ्रेडने पण आपण सुंदर अशा डिझाईन्स बनवू शकतो. हे बघा तर आपण हे पाने तयार करणार आहोत. तर आपण जे लीफ तयार करणार आहोत ना तर यानंतर आपण शिकणारच आहोत पण मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगते की म्हणजे आपण रोज काढल्याच्या नंतर थोडं अजून सुंदर दिसण्यासाठी मी इथे वर्क करत आहे. ह्या सर्व गोष्टी आपण नंतर पण शिकणार आहोत लीफ वगैरे कारण की लीफ मध्ये पण भरपूर असे 4 ते 5 प्रकारचे लीफ आपण तयार करणार आहोत. वेगवेगळे स्टिचच्या सहाय्याने आपण लीफ हे तयार करणार आहोत. सर्व तुम्हाला मी कंटिन्यू स्टेप बाय स्टेप हे पूर्ण स्टिच हे शिकवणार आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण आपले वर्क हे होणारच आहे. हे बघा याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण वोन व्हील ड्रॉ करायचा आहे पहिल्यांदा आणि त्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं आहे. बघा खूप सुंदर असं दिसतं आणि त्यामध्ये मी रेड कलरचा धागा आणि परत खाली पाने वगैरे पाने काढण्यासाठी लीफ काढण्यासाठी मी ग्रीन कलरचा धागा यूज केलेला आहे त्यामुळे अजूनही हे सुंदर असं दिसतं एकदम ओरिजिनल पूर्ण असं वाटतच नाही की आपण हाताने बनवलेलं आहे म्हणून.
तुम्ही जेव्हा बनवताना तुमचं पण एवढं भारी दिसणार आहे ना खरंच. आणि एकदा व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला रोज हा तयार करायचा आहे. आणि शेवटी झाल्याच्या नंतर गाठ नक्की मारायची की नाही तर पूर्ण आपलं वर्क हे निघणार आहे. आणि करताना सावकाशपणे करा, कारण सुई ही लागू शकते. आणि जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्या चॅनलवरचे सुरुवातीपासून मी आरी वर्कचे पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण आपला कोर्स हा होणार आहे. तर प्लीज तुम्हाला जर पूर्ण कोर्स करायचा असेल तर सुरुवातीपासून व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने आरी वर्क हे शिकत आहोत. कारण की तुम्ही जर मनातूनच जर पाहिला व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येणार नाही. तर पहिल्या दिवसापासून व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने आरी वर्क हे स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हे घेत आहोत क्लास. आणि एकदम फ्री मध्ये आहे. एकही रुपया खर्च करायची गरज नाही. फक्त तुम्हाला मटेरियल्स हे स्वतःच आणावे लागतील. जर मटेरियल्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पण घरपोच हे देऊ शकते. चॅनलवरती आपल्या मी लिस्ट पण टाकलेली आहे. मटेरियल्सचे नाव आणि त्यासमोर प्राइस पण टाकलेली आहे. आणि जर थोडंच घ्यायचं असेल प्रॅक्टिस पुरतं तर आपल्याकडे आरी वर्क किट पण आहे. ते पण तुम्ही पाहू शकता. तिथे जाऊन मी प्राइस वगैरे सर्व टाकलेली आहे तिथे. ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. हे बघा, याच पद्धतीने तुम्हालाही हे जे गुलाब आहे ते तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये तुम्ही वेगवेगळा कलर पण यूज करू शकता. येलो कलर किंवा पिंक कलर, कोणता पण कलर तुम्ही घ्या. पण रेड आणि ग्रीन घेतला तर कॉम्बिनेशन एकदम मस्त दिसतं, एकदम भारी होतं. म्हणून मी इथे रेड आणि ग्रीन आपला जो एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे ना तो मी यूज केलेला आहे. हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही हे आजचं जे स्टिच आहे ते एकदम एकदम परफेक्ट करसाल हे नक्कीच आहे. कारण की खूप सोपं आहे. फक्त आपण जेव्हा फर्स्ट टाइम पाहतो ना असं वाटतं की कसं केलं असेल, खूप हार्ड आहे. पण जेव्हा आपण करतो ना, सुरुवात करतो ना करायची तर तेव्हा खरंच वाटतं की खूप सोपं आहे. आणि अगोदर तर वाटत होतं की किती हार्ड आहे, कशा पद्धतीने केलं हे बघितल्याच्या नंतर तर समजतच नाही की कशा पद्धतीने केलं आहे. तर पण जेव्हा सुरुवातीपासून जर आपण करायला केलं ना तर व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात पण येतं आणि एकदम आपल्याला परफेक्ट असं जमणार पण आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. जर समजलं नाही तर कमेंट नक्कीच करा. मी परत एकदा सांगते. आणि ज्यांना खरंच आरी वर्कची गरज आहे अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा फॉरवर्ड करा, जेणेकरून तेही आरी वर्क हे एकदम फ्री मध्ये शिकू शकतील. चला तर मग भेटूया आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपले जेवढे स्टिच आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप आपण पहिले स्टिच घेणार आहोत. आणि त्यानंतर परत आपण जे आपले हे आहेत ना नीडल्स सॉरी बीड्स वगैरे आहेत ना, तर ते पण आपण याच पद्धतीने ते जे स्टिच आहेत ना ते पण आपण कव्हर करत जाणार आहोत. त्यानंतर मी ब्लाउज मेजरमेंट पण घेणार आहे की कशा पद्धतीने. आणि हो, आरी वर्क करायला ब्लाउज शिवता येणं हे गरजेचं नाहीये. जर तुम्हाला शिवण क्लास येत नसेल तरी पण तुम्ही एकदम व्यवस्थितपणे मेजरमेंट घेऊ शकता ब्लाउजचं. ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मेजरमेंट हे कसं घ्यायचं तर. ओके, तर कंटिन्यू राहा, कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि भरपूर अशी प्रॅक्टिस करा, प्रत्येक स्टिचची प्रॅक्टिस करा, कारण की कोणतं स्टिच आपल्याला कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. चला तर मग आजच्या पुरतं बाय बाय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ओके, धन्यवाद.